धम्मपद बुद्धवग्गो बहुन्वे शरणं यन्ति पब्बतानि वनानिच आरामरुख चेत्यानि मनुष्या भयत जिता नेतंखो शरणं खेमं नेतं शरणमुत्तमं नेतं शरणमागम सब दुःखापमुच्यति। भयाने त्रस्त झालेली माणसे पर्वत, वने, उद्याने, वृक्ष, चैत्य यांचा आसरा घेतात। हा आसरा खरोखर कल्याणकारक नाही, हा आसरा उत्तम नाही। हा आसरा घेतला असता मनुष्य सर्व दुःखांतून मुक्त होत नाही। योच बुद्धच्च धम्मच्च संगच्च शरणं गतो चत्तारी अर्य सत्यानि समपन्याय पसति दुःखं दुःखसमुपादं दुःखसच अतिकमं अर्यठंगिकं मग्ग दुःखपसमगामिनं एतं खो शरणं खेमं एतं शरणमुत्तमं एतं शरणमागम्य सबदुःखापमुच्यति। जो बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण जातो, जो 4 आर्य सत्याला चांगल्या प्रकारे प्रज्ञेने पाहतो, जो 1 दुःख, 2 दुःखाची उत्पत्ती, 3 दुःखाचा निरोध आणि 4 दुःखाच्या उपशमाकडे नेणारा आर्य अष्टांगिक मार्ग ही 4 आर्य सत्ये चांगल्या प्रकारे जाणून पाहतो, त्याला हा आसरा कल्याणकारक आहे, हा आसरा उत्तम आहे। हा आसरा घेतला असता सर्व दुःखांतून तो मुक्त होतो। अर्थकथा: एका वेगळ्या पंथाच्या गुरुने दुःखापासून मुक्त होण्यासाठी जंगलात आणि डोंगरात आसरा घेण्याची शिकवण आपल्या शिष्यांना दिली होती। बुद्धांनी त्या अनुषंगाने दुःखापासून मुक्त होण्यासाठी 3 आश्रयांचे म्हणजे बुद्ध, धम्म व संघ यांचे सामर्थ्य समजावून सांगितले।